या परिषदेसाठी मनापासून स्वागत करतो। आपल्या मनामध्येही कुठेतरी विचार आला असेल की एकदम ही परिषद घेण्याची भावना आपल्यामध्ये का जागृत झाली। एक 4 दिवसापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या कोर कमिटीची बैठक बोलावलेली होती आणि सांप्रतची जी एकंदर परिस्थिती आहे ते बघता तातडीने या संदर्भात एक बैठक या परिषदेसाठी मनापासून स्वागत करतो। आपल्या मनामध्येही कुठेतरी विचार आला असेल की एकदम ही परिषद घेण्याची भावना आपल्यामध्ये का जागृत झाली। एक 4 दिवसापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या कोर कमिटीची बैठक बोलावलेली होती आणि सांप्रतची जी एकंदर परिस्थिती आहे ते बघता तातडीने या संदर्भात एक बैठक आयोजित ज्या समस्या लोकांच्या आम्ही आज घेतलेल्या आहेत त्यांचे लेखी निवेदन घेतले। लोकांचा फार मोठा रोष शासनावर आहे, कारण मालमत्तेसारखा मोठा प्रश्न महापालिकेने अद्याप त्याच्यावर काही तोडगा न काढता तसाच ठेवलेला आहे। बाजूची नवीन मुंबई महापालिकेमध्ये 500 स्क्वेअर मीटरच्या घराला परवा तुम्ही हे देता, हे पनवेल महापालिका ही महाराष्ट्र शासनाची आहे, त्याच्यावर तुम्ही काही विचार करत नाही। अनेक मोर्चा आम्ही काढल्या, अनेक आंदोलनं केली, महापालिकेचे जाऊन उपोषणे केली, तरी शासनाने त्याची नोंद घेतलेली नाही। म्हणून आज आम्ही एल्गार परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज एल्गार परिषद आम्ही घेतलेली होती। मध्ये खासदारकीच्या निवडणुका होत्या, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत्या, त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र करता आले नाही। आम्ही जो विषय आमच्या लोकांच्या मनात आहे तो महाविकास आघाडीने मनात ठेवून काम सुरू करण्याचं ठरवलेलं आहे। आता आम्ही जे सर्वच लोकांना बोलता आलं नाही, ठराविक लोकांनी बोललं त्या समस्या आम्ही नोंद करून घेतलेल्या आहेत, त्यांची निवेदनं घेतलेली आहेत आणि त्यांना 22 तारखेला आम्ही परत बोलवणार आहोत। ज्यावेळी निवेदनं दिल्या ज्यांना काय बोलायचं आहे याचं सर्व संकलन करून योग्य दिशा मोर्चाची तारीख आम्ही ठरवली जाणार आहे।